नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहे बेसनपासून एकदम भन्नाट रेसिपी। ती खाल्ल्यानंतर तुम्ही पनीर बुर्जी, अंडा बुर्जीसुद्धा विसरून जाल। ही रेसिपी 3 ते 4 दिवस सहज टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा बनवू शकता। तर आज आपण बनवणार आहे बेसन बुर्जी, जी चवीला एकदम भारी आणि करायला एकदम सोपी आहे। चला सुरुवात करूया। बेसन बुर्जी करण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया आणि मध्यम आचेवरती आपल्याला 2-3 मिनिटं छान सुगंध येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं मध्यम आचेवरती छान मी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। बेसन पीठ भाजलेलं कसं ओळखायचं, तर याचा छान असा सुगंध पसरतो घरामध्ये। तर याचा आता छान असा सुगंध आलेला आहे, भाजलेला वास येतोय। तर आता हे आपण गॅस बंद करूया आणि पीठ काढून घेऊया। हे भाजलेलं बेसन पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। पीठ थोडं थंड झाले, आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे छान असं भिजवून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। हे बेसन पीठ अशा पद्धतीने भाजून घेतलं की 2 दिवस बेसन बुर्जी आपली छान टिकते। तर आता आपल्याला यामध्ये अजून पाणी घालावं लागणार आहे। 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। बेसन बुर्जी करण्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालूया। लहान 2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की 2 हिरव्या मिरच्या मी या पद्धतीने कट करून घेतलेल्या त्या घालायच्या। आपल्याला तेलामध्ये थोडंसे परतून घ्यायचं आहे। मिरची जर अशी तेलामध्ये घातली तर तुझा तिखटपणा पूर्ण तेलामध्ये मिक्स होतो। बुर्जीला छान अशी टेस्ट येते। तर आता आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे। 10-12 लसूण पाकळ्या असा ठेचून घेतलेल्या आहे। या पद्धतीने जर घातल्या तर छान टेस्ट येते बुर्जीला। आता आपल्याला तेलामध्ये मिनिटभर या लसूण पाकळ्या अशा परतून घ्यायच्या आहेत। लसूण छान असा तेलामध्ये परतून झाला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मध्यम आकाराचे 2 कांदे मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत। आपल्याला हा कांदा छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्त भाजायचं नाही, अगदी सॉफ्ट झाला की पुढची प्रोसेस करायची। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की आपल्याला यामध्ये 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे। कांदा असं सॉफ्ट करायचा आहे, कचकच नाही लागला पाहिजे, या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्याला। या कांद्याच्या मापाचं, या मसाल्याच्या मापाचं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर शिमला मिरची आवडत नसेल तुम्ही स्किप केली तरी चालेल। हे मिनिटभर असं भाजून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर 1 मिनिट मी झाकण लावून हे छान असं वाफवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत। तर पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड, लाल मिरची पूड 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला हे कोरडे मसाले छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे या तेलामध्ये मिक्स करायचे। हे कोरडे मसाले सुद्धा छान असे भाजलेले आहेत। आता आपल्याला हा जो मसाला आहे तो असा पूर्ण असा पसरवून घ्यायचा आहे। हे सर्व आपल्याला मध्यम आचेवरतीच करायचं आहे आणि याच्यावरती आता आपण जे बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे, ते 1 वेळ तळापासून असं हलवायचं आहे आणि याच्यावरती असं ओतून घ्यायचं आहे।
पूर्ण मसाल्यावरती हे व्यवस्थित असं ओतून घ्यायचंय. आणि आपल्याला हे हलवायचं नाही अजिबात. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे 2-3 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचंय. 2-3 मिनिटं छान मी वाफ काढून घेतलेली आहे. तर आता याच्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण यापूर्वी कांद्यापुरतं मीठ घातलेलं होतं. मग आता बेसन पुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे असं फोडून घ्यायचं आहे. तुम्ही यापूर्वी कधी अशी बेसन भुर्जी केली आहे का ती कमेंटमध्ये सांगा. आणि केली नसेल तर करून बघा, खूप छान होते, एकदम चविष्ट अशी लागते. तुम्ही जर प्रवासाला जात असाल तर 2 दिवस ही छान टिकते. अजून 2-3 मिनिटं आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. नाहीतर आपल्याला ही बुर्जी कच्ची लागेल, बेसनचा वास येईल. छान असं 2-3 मिनिटं शिजवून घेतली की बेसनचा सुद्धा वास जातो आणि खूप छान लागते बुर्जी. 2-3 मिनिटं हे छान मी शिजवून घेतलेलं आहे आणि आपली आता बेसन बुर्जी तयार झालेली आहे. तर याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि आता आपल्याला हे कोथिंबीर यामध्ये पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची. तर आपली बेसन बुर्जी तयार झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि एका डिश मध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपीसाठी उमाच मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.